श्रीराम जय जय राम। ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा। परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही। ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत। आमचा आधार पैशाचा, तो आज आहे अन उद्या नाही। पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल। श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये, याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी। खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय। ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा। समाधान हे आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही। खरोखर समाधानासारखे औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात। काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो। पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता। त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे, मी आतून पोखरला गेलो आहे, त्यापेक्षा तुम्ही बरे। खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे। फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे। ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल। असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे। सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही। जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे। चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही। हल्लीचे तत्वज्ञान नुसते आभासी आहे, अनुभवाचे नाही, म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही। खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे। भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख। राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे। पण कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचे उत्तर नाही असेच मिळते। ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे। बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे। भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे। हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ होतो, यात शंकाच नाही। श्रीराम जय जय राम। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 12वा। नरहरीचा गृहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण। श्री गणेशाय नमः। सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले। तेव्हा तो म्हणाला, आई तू मला थांबायला सांगतेस, पण आयुष्याचा काय भरोसा? देह अनित्य आहे। जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे। ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा,
सूर्य उगवतो आणि मावळतो, त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते. मनुष्य ही अल्पायुषी आहे. देह स्थिर नाही. जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत. सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही. आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे, वेळीच सावध व्हावे. प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचालाच सर्वस्व मानतात, ते पशुच होत. ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत व्हावे. वेळीच परमार्थ साधन करावे. स्वहित साधावे. मी तेच करणार आहे, तू मला अडवू नकोस. नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे माता पिता व उपस्थित थक्क झाले. अंबा काकुळतीने म्हणाली, नरहरी, तू माझे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहेस. मला 1 पुत्र होऊ दे, मग तुझा. आता शब्द मोडून गेलास तर मी प्राण त्याग करीन. नरहरी म्हणाला, एवढेच ना, मी वर्षभर येथे राहतो. तुला 2 पुत्र होतील, मग मला आज्ञा दे. 7 वर्षांच्या नरहरीचे चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत. त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून मातापित्यांना मोठे समाधान वाटत असे. यथावकाश अंबा गर्भवती राहिली. तिला जुळे पुत्र झाले. वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला, आई, तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो. तुला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल. ही सर्व अपत्ये ज्ञानी, सदाचारी व दीर्घायुषी होतील. आता मला निरोप दे. माधव व अंबेला वाईट वाटले. ते म्हणाले, नरहरी, आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागवलो असू. अन्य प्रमादही घडले असतील, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. तू अवतारी पुरुष असलास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच. तू आम्हाला दर्शन देत राहा. नरहरी म्हणाला, मी तुमची भावना जाणतो. तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्या वेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईन. तुम्ही सुखात आनंदात जगाल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन. आता मला निरोप द्या. मी बदरिकावनास जाणार आहे. नरहरी ग्राम सोडून निघून गेला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले. नरहरीने त्यांना श्रीपाद, श्रीवल्लभ आणि दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले. तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले. नरहरी आधी काशीला गेला. विश्वनाथाचे दर्शन घेऊन तेथे काही काळ राहिला. तेथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता. नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले. तो काशीतीलींना आणि विद्वजनांना म्हणाला, नरहरी लहान असला तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे. जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे. कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला. याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल. हा गुरुपदाचा अधिकार आहे. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे. लोकांना पावन करील. पाखंड्यांची तोंडे बंद करील. हा विचार सर्वांना पटला. मग काशीतील शास्त्री, पंडित, तपस्वी, यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले, सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात. लोक संन्याशांवर टीका करतात. हे कोठेतरी थांबले पाहिजे. तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. संन्यासाश्रम पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या. त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नरसिंह सरस्वती झाला. हे ऐकून नामधारकाने विचारले, नरहरी हा दत्ताचा अवतार, स्वतः जगद्गुरु असूनही त्यांनी गुरु का केला?
कृष्ण सरस्वतींची गुरुपरंपरा काय आहे? सिद्ध म्हणाला, श्रीकृष्ण जगत चालक असूनही सांदीपानींना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले. नरहरीनेही तेच केले. नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर, त्याचा शिष्य विष्णू, त्याचा शिष्य ब्रह्मदेव, या क्रमाने वसिष्ठ शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञान बोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, नरसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे. संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्कार्य केले. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागास गेले. तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले. श्री स्वामी समर्थ मठ, कुरवपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.